अजुस्पर्मिया हे 2 प्रकारचे असतात. डॅमेज टू स्पायनल कॉर्ड अशी वेगवेगळे कारणं असू शकतात, ज्याच्यामुळे स्पर्म प्रोडक्शन कमी झालेलं असतं. ओके, त्यामुळे अजुस्पर्मिया असेल तर नेहमी डोनर शुक्राणूंचीच गरज लागते, हे चुकीचे आहे. Subscribe to our YouTube channel and press the bell icon so that you don't miss any important updates related to infertility. सर, हा माझा सीमन ॲनालिसिसचा रिपोर्ट आहे. त्यामध्ये एझोस्पर्मिया डिटेक्ट आहे. मला डोनर स्पर्मची आवश्यकता लागेल का? हे पहा, तुमच्या रिपोर्टमध्ये तर अजुस्पर्मिया डिटेक्ट झाला आहे. अजुस्पर्मिया म्हणजे स्पर्म काउंट नील असणं, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला डोनर शुक्राणूंचीच गरज लागेल. ओके, तर आपण अजुस्पर्मिया म्हणजे नक्की नेमकं काय असतं ते जाणून घेऊया. अजुस्पर्मिया हे 2 प्रकारचे असतात. एक ऑब्स्ट्रक्टिव्ह अजुस्पर्मिया आणि एक म्हणजे नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अजुस्पर्मिया. ऑब्स्ट्रक्टिव्ह अजुस्पर्मिया म्हणजे स्पर्म प्रोडक्शन नॉर्मल आहे, परंतु स्पर्म सिमेन सॅम्पलमध्ये येण्यास प्रॉब्लेम होतोय. अशा ऑब्स्ट्रक्टिव्ह अजुस्पर्मियाचे काय काय कारणं असू शकतात? फॉर एक्झाम्पल, डॅमेज टू टेस्टिस एपिडिडायमिस, किंवा इन्फ्लेमेशन ऑफ टेस्टिस एपिडिडायमिस, किंवा हर्निया रिपेअरची हिस्ट्री, कंजेनायटल अब्सेन्स ऑफ वास डिफरन्स, किंवा सिस्टिक फायब्रोसिस, डॅमेज टू स्पायनल कॉर्ड अशी वेगवेगळे कारणं असू शकतात. नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अजुस्पर्मियामध्ये ऑब्स्ट्रक्शन नसून त्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन हे कमी असतं. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. फॉर एक्झाम्पल, जेनेटिक कॉजेस जसं क्लिनफिल्टर सिंड्रोम, कॅलमॅन सिंड्रोम, किंवा वाय क्रोमोसोम मायक्रोडिलिशन. सेकंड म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे लो टेस्टोस्टेरॉन लेवल, किंवा काही मेडिकेशनची हिस्ट्री लाईक टेस्टोस्टेरॉन सप्लिमेंटेशन, किंवा किमोथेरपी, किंवा हिस्ट्री ऑफ व्हायरल इन्फेक्शन इन चाइल्डहुड, किंवा अनडिसेंडेड टेस्टीज, किंवा इंजुरी टू टेस्टीज अशी खूप सारी कारणं असू शकतात, ज्याच्यामुळे स्पर्म प्रोडक्शन कमी झालेलं असतं. तर आता तुमच्या कंडिशनमध्ये अजुस्पर्मिया आहे, पण जर तुमचे हॉर्मोनल लेवल्स नॉर्मल असतील आणि टेस्टिसची साईज नॉर्मल असेल, तर आपण टीसा म्हणजे टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रॅक्शन, किंवा पीसा परक्युटॅनियस एपिडिडॅमल स्पर्म एस्पिरेशन अशा टेक्निक्सने तुमचे शुक्राणू एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आणि त्या शुक्राणूंद्वारे एक्सी करून आपण एम्ब्रिओ फॉर्मेशन करू शकतो. त्यामुळे जर अजुस्पर्मिया असेल तर नेहमी डोनर शुक्राणूंची गरज लागते, हे चुकीचं आहे. टीसा आणि पीसा शिवाय मायक्रोटीसा हे अजून एक ॲडव्हान्स टेक्निक आहे, ज्याच्यामुळे आपण स्वतःच्या शुक्राणूंनी गर्भ बनवू शकतो आणि स्वतःच्या शुक्राणूंमुळे तुमच्या वाईफची गर्भधारणा होऊ शकते. ओके, त्यामुळे अजुस्पर्मिया असेल तर नेहमी डोनर शुक्राणूंचीच गरज लागते, हे चुकीचे आहे. For more information, visit our website www.indraivf.com or call 1-800-309-4410. Keep following us and leave your fertility-related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.